नाशिक जिल्ह्यातील बांगलादेशात निर्यात सुरू, कांदा दर वाढण्याची शक्यता. जळगावमध्ये वाढत्या थंडीमुळे नव्याने लागवड केलेल्या केळी बागांवर महासंकट, पाण्याशेंडा करपू लागला. बडगाव तालुक्यात एकरी 1.25 लाखांचा खर्च पाण्यात जाण्याची वेळ. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात माळमाथ्याच्या 20 प्रश्न सुटला, टिटाळे उपकेंद्राचे झाले लोकार्पण. धुळे शहरात विद्रुपता, 6 जणांवर गुन्हे, महापालिका प्रशासनाकडून कारवाई, अनेकांना दास्ती. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे अनुभवातून विद्यार्थी घडवणे हाच प्रवरेचा उद्देश, शालिनीताई विखे. कन्या विद्या मंदिराचे वार्षिक संमेलन. नाशिक जिल्ह्यातील देवडा येथे महामार्गाचे दुसऱ्या लेनचे काम रखडले, रस्ता बनला धोकादायक, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, विद्यार्थी वाहतूक अपघाताची भीती. जळगावमध्ये यावल शहरातील भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यावर भरधाव कंटेनरच्या धडकेत 59 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात साने गुरुजी शाळेजवळ घडला. नंदुरबार जिल्ह्यातील कापडाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात उद्धव सेनेकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. जळगावमध्ये खुशखबर, बडगाव तालुक्यात गावरानी आंब्याला आला मोहर, झाडांची होते वर्षभराच्या सौद्याने विक्री. वाढत्या थंडीमुळे आंबा उत्पादकांना आशा. नंदुरबार तालुक्यातील नडवे ते दानोरा या रस्त्यावर खड्डे पडले, त्यामुळे उडणारी धूळ रस्त्या शेजारील पिकावर जात असल्याने पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट येत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. धुळ्यात अवैध धंद्यावर स्ट्राईक, दारू अड्ड्यावर एकाच वेळी शापी, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे सुप्त गुणांना कष्टाची जोड दिल्यास जीवनास कलाटणी, शिंदे. पारनेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आघाडीतून लढण्याबाबत 2 दिवसात होणार निर्णय. मालेगावी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची चर्चा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे चहार्डी माध्यमिक विद्यालयात गणितीय उपकरणाचे प्रदर्शन. नंदुरबार जिल्ह्यातील तोडोदा तालुक्यात दलेलपूर शाळेत विद्यार्थी समूह स्थापना, विविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेचा केला जागर. धुळ्यात घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या, दाखले विक्रीतून मनपाला 1,60,000चे उत्पन्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे वाचाल तर वाचाल शाळेने उभारले ग्रंथालय, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी उपक्रम. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे कै अंबादास वाजे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगर संघ ठरला विजेता, नाशिक वॉरियर्स संघाला मिळाले उपविजेतेपद. जळगावमध्ये दरणगाव तालुक्यातील बवरखेडा गावात जिल्हा परिषद शाळेत 1999च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम 26 वर्षानंतर उत्साहात पार पडला. नंदुरबारमध्ये 52,000 शेतकऱ्यांचे खाते NPA, 800 कोटींचे अकृषक कर्ज थकीत, 12 राष्ट्रीयकृत बँकांमधील 38,000 खात्यांचा समावेश, यात्रिकी साहित्यांसाठी घेतले गेले कर्ज. धुळ्यात नगरसेवक व्हायचंय मग निबंध लिहून दाखवा, महापालिका निवडणूक आयोगाची अट. अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यातील उंबेरे येथील ATM मशीन फोडून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना गुरुवारी दिनांक 25 रोजी सकाळी उघडकीस आली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सतीश कुलकर्णी यांना चांदवडकरांची श्रद्धांजली. जळगावमध्ये बुधवार शहरातील सार्वजनिक प्रसाधन गृहाची बिकट स्थिती, नगरपंचायत कार्यालयापासून बसस्थानकापर्यंत महिलांसाठी सुविधा नाही, प्रशासनाकडून दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान घसरले, सातपुड्यात हुडहुडीत मोठी वाढ, जनजीवनावर परिणाम, आणखी काही दिवस लाट, रब्बी पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण. धुळ्यात प्रशिक्षणात तब्बल 260 कर्मचाऱ्यांची दांडी, महापालिका निवडणूक प्रशिक्षण, राज्य निवडणूक आयोगाकडून बजाविले जाणार नोटिसा. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधगाव येथे शिक्षकांसह पालकांची जालिंदरनगर शाळेला भेट. धुळ्यात 1,609 इच्छुकांनी नेले अर्ज, आता अवघे 48 तास शिल्लक. महापालिका निवडणूक, प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त, आजपासून राजकीय घडामोडींना वेग. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मेवाडच्या शौर्य गाथेतून उलगडला भारताचा इतिहास, सांस्कृतिक महोत्सव, 300 विद्यार्थ्यांची कलाकृती. नाशिकमध्ये हजारो किलोमीटरचे केले उड्डाण, जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांचे ठाण. नांदूर मधमेश्वराला भरले पक्ष्यांचे हिवाळी संमेलन, किलबिलाटाने सर्वत्र गजबज. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या वतीने आयोजित विवाह इच्छुक युवक युवती परिचय मेळावा भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नंदुरबार जिल्ह्यातील तोडोदा शहरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर, तोडोदा प्रवासी महासंघाचा धोका टाळण्यासाठी उपक्रम. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दहिवेलहून पायी पालखीचे शिर्डीकडे उत्साहात प्रस्थान, ओम साईरामच्या जयघोष वातावरण झाले भक्तिमय. अहिल्यानगर जिल्ह्यातील डवळगाव येथे तालुका कार्याध्यक्षपदी अब्दुल बाबुलाव सय्यद.
नाशिकमध्ये सटाण्यातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पार्किंगचा प्रश्न, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींपुढे सटाणा शहरातील समस्यांचे आवाहन. जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यात राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत मका पिकावरील शेतीशाळा पार पडली. या उपक्रमात कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन केले. नंदुरबारमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून सरकारी नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात अशा प्रकारची अत्याचारात जीव गमावण्याची एकही घटना घडलेली नाही, परंतु जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडल्यास समाज कल्याण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार. धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे CCIच्या अतिजाचक अटीमुळे कापूस उत्पादकांना तीव्र मनस्ताप. तहसीलदारांना निवेदन. किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यातील निगोज येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानाअंतर्गत रेणवडे ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेतर्फे एक विद्यार्थी एक फळझाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पारनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास जगताप व बाळासाहेब मेहत्र यांनी नुकतीच त्यांची पाहणी करून कौतुक केले. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा अनुभव घेणाऱ्या नागरिकांना काहींचा दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यांपर्यंत 9 अंशांपर्यंत असलेला पारा गेल्या 2 दिवसात वाढला असून रविवारी 10.6 अंशावर पोहोचला. जळगावमध्ये पाचोरा शहरात मकाट श्वानांचा संचार झाला असून 10 ते 15 श्वानांचा गट कॉलनी परिसरामध्ये तसेच इतर भागात भटकंती असल्याने लहान मुलांसह नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे कापूस खरेदी प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी व शेतकऱ्यांना कोणतीही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी राज्याचे पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने पालकमंत्री रविवारी जयकुमार रावल यांनी अचानक दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग अँड प्रोसेसिंग या भारतीय कापूस निगमच्या खरेदी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अहिल्यानगरमध्ये ओकले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पुनर्निर्माण कार्यात खारीचा वाटा उचलता आला. ही समाधानाची, निर्मितीचा आनंद देणारी बाब आहे. जिल्हा परिषद शाळेसाठी सजग योगदान गरजेचे असल्याचे मत आमदार डॉक्टर किरण लोहामटे यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची दमछाक होत असून उमेदवारी अर्जात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी इच्छुक थेट वकिलांची मदत घेत आहेत. जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यातील जांभळी येथे सुरू असलेल्या गैबाशाह बाबांच्या उरुसाची नुकतीच सांगता झाली. या दरम्यान 25 रोजी संदल मिरवणूक आणि रात्री कव्वाली कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात काठी चापडाफळी शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीची मागणी. प्रवेशोत्सवासाठी डोल ताशे जीर्ण इमारतीचे काय? पालकांचा प्रश्न. शिक्षण व्यवस्थेतील चित्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी शिराड येथे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष. लोकवर्गणीतून सुटला रस्त्यांचे प्रश्न. लोकसहभागातून डमाडवाडी येथील रस्त्यांची दुरुस्ती.